आता हे बघा व्यासपीठावर येऊन विठ्ठल नामाच्या गजराचा हा नामसागर चालू आहे. तर ह्यांच्यासाठी एक मी छोटासा अभंग बोलतोय की भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ संतजन. पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई तोच मुखी घेई हरीचे नाम. चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा रामकृष्ण हरी म्हणा निरंतर. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. क्या बात आहे. मला ना ह्यांचं म्हणजे कसं आरोग्य शिस्त जी आहे स्वयंशिस्त जी आहे ती फार शेवटी आत्तापर्यंत काम केलेल्या मिलिटरीमधला त्यांचा तो स्थायी भाव आहे गुणधर्म आहे की आरोग्याचं एकदम सुदृढ आरोग्य आहे हीच खरी संपत्ती आणि खरंच महत्त्वाचं आहे. आता मी जरी नामस्मरण करत असलो पण समजा माझ्या पोटाचे काही विकार आहेत काही गुडघ्याचे विकार आहे मी जर माझ्या आरोग्याची काळजी नाही घेतली तर मग शेवटी नाशिवंत देह जाणारच सकाळ. पण त्यांचं असं म्हणणं आहे की नाही त्यांचा खरा पांडुरंग त्यांच्या आरोग्यामध्ये दिसतो. खूप छंदेव माणूस आहे हे माऊली. प्रसन्न मुद्रा असते अतिशय प्रसन्न मुद्रा कधीच नाही एकदम छान. आणि त्यांच्याशी एखादा विषय घेतला तर तो एकदम छान तडीच नेणं त्याच्याशी अतिशय अंतर्मुख होऊन त्याचा छाडा लावणं. हां म्हणजे मी बी ए असल्यामुळं म्हणजे मी काय सायकोलॉजी बी ए असल्यामुळं मला एखाद्या माणसाचा एकदम म्हणतात ना टप्प्यातला लगेच अंदाज कळतो. त्यांचा छाडा लावणं हां छाडाच लावला पाहिजे त्याला म्हणजे तडील नाही पाहिजे मनातले भाव लगेच हां म्हणजे त्याला धारच लावली पाहिजे एकदम. तर आत्ता पुन्हा त्यांनी नामाचा बाजार घेतलेला आहे आणि तो विठ्ठल नामाचा आहे. तर खूप छान माऊली रामकृष्ण विठ्ठल शिवा गोविंद माधवा. असाच माऊलींचा आशीर्वाद आमच्या अरे पाठीशी राहू द्या. आणि अहो तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. इथं दोन शक्ती एकत्र झाल्यात एक मानसिक शक्ती आणि एक फिजिकल शक्ती. क्या बात आहे. नाही पण मी म्हणेल मानसिक पेक्षा फिजिकल का महत्वाची आहे कारण फिजिकल असेल आरोग्य चांगलं असेल तरच मनुष्य मानसिकता चांगली राहते. पण ना बोला आता. मला एक गोष्ट सांगायची वाटते फिजिकल शक्तीला प्रेरणा देते ही मानसिक शक्ती. हां मेंदू बुद्धीला चालना देतो बुद्धीला सांगतो की तुझी बॉडी आता ऍक्टिव्ह आहे तू एक्सरसाइज करण्यासाठी तयार आहे. तरी मानसिक स्थिती ही सगळ्यात महत्वाची. तरच फिजिकल माणूस बुद्धी मेंदूनं जर नाही सांगितलं. हां बोला 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 माऊली बोला की तुम्ही बोला की केशव माधवा. हा बोला बुद्धी नाही माझी मी फिजिकल दृष्ट्या असले तरी मानसिक शक्तीची पॉवर जी माऊलींकडे आहे त्यातून मला एनर्जी मिळते. आणि अजून माझ्याकडे दोन शक्ती येतात फिजिकल शक्ती आणि मानसिक शक्ती आणि मग अजून एक ताकद बनते एकीचे बळ. नाही आता मी सांगतो तुम्हाला माझं प्रामाणिक मत आहे मानसिक शक्ती असणं गरजेचं आहे त्याबद्दल वादच नाही आहे. त्याला पारमार्थिक जोड लागते. मानसिक बळ सुदृढ होण्यासाठी पारमार्थिक बळ लागतं. परंतु जर समजा मी माझ्या आरोग्याची हेटाळणा केली मी जर 24 तास विठ्ठल 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 म्हणलं आणि मी जर खाण्याकडे दुर्लक्ष केलं मी व्यायामाकडे दुर्लक्ष केलं हेल्थ इज वेल्थ. बरोबर. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळं तुमचा हा मनाचा मोठेपणा की तुमच्या त्या आरोग्याला मानसिक त्याचं एक समर्थन देणं. पण मला प्रामाणिक असं वाटतं की जो आपल्या म्हणजे तुम्ही तुमचे नाही झाले तर तुम्ही लोकांचे काय होणार. बरोबर. तसं तुम्ही तुमच्या शरीराची जर काळजी घेत नसाल तर तुम्ही बायकोच्या मुलाची ते तिसऱ्या टप्प्यावर आहे. जन्मतः आपल्या सोबत असतं ते म्हणजे आपलं शरीर. मला कुठलाही विषय दिला ना की त्याला एकदम छान असं त्याला म्हणतात ना प्रवचनरूपी सेवेचं येतं. तर खूप छान माऊली रामकृष्ण हरी. तर मला असं म्हणायचं आहे की आरोग्य संपदा ही फार महत्त्वाची आहे. कारण आता बघा मी नामस्मरण खूप पण एक आहे नामस्मरणानं वारकरी संप्रदायाच्या विचारानं माझ्यावर संकट जरी आली तरी त्याला न घाबरता धैर्यानं तोंड देण्याचं पाठबळ जे आहे मानसिक बळ ते आहे. परंतु शरीर जर कमजोर असेल आता माझी लाख इच्छा आहे की मला काशी प्रयागला जायचं आहे खूप खूप दांडगी इच्छाशक्ती आहे. पण गुडघे दुखणे कंबर दुखणे काही व्याधी असणं ह्याच्यामुळे मी अपंग आहे. त्यामुळं जिथपर्यंत माझ्या बुद्धीचा विकास आहे तिथपर्यंत मला कळतं आरोग्य संपदा हीच खरी प्रभू संपदा आहे. आणि आरोग्य धन संपदा म्हणजे मला संध्याकाळी प्रार्थना पण असते. संध्याकाळी आपण कुठली प्रार्थना बोलतो शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार
कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार, विद्या मला येऊ दे पार, दिवा जळू दे देवापाशी, अखंड माझा प्रेमाचा नमस्कार प्रभू पाठी. असं तर म्हणजे म्हणून यांच्या आरोग्या सुदृढ झाला. मला सलाम आहे. सकाळी हे ज्या पायऱ्या मला 200 चढायला 1 तास लागतो त्या 15 मिनिटात जाऊन येतात. म्हणजे तसं 5 मिनिटं क्या म्हणजे आता बघा माझं चुकलं, म्हणजे 5 मिनिटात चढणार पटकन उतरणार. म्हणजे त्यांच्याकडं टाईम इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन मनी. जो मला 1 तास लागतो हळूहळू हळूहळू, फक्त एवढंच की मी प्रत्येक पावलाला नाम घेता वाटत चाले, यज्ञ पाऊला पाऊले. आमच्या प्रत्येक पावलामध्ये रामकृष्णारी असतं. त्यामुळं कदाचित आमचं उशीर जरी झाला तरी शेवटी नामस्मरणाचा हवा आहे. पण हे मात्र आरोग्याच्या धनसंपदेवर ते जाणार, लवकर येणार आणि तो उरलेला वेळ आपल्या कामाला लावणार. त्यामुळं चाले हे शरीर कोणाची या सत्ता, कोण बोलविता हरिविना. तर माझी पांडुरंगाला विनंती आहे, अशीच आमच्या राजूदादाची धनसंपदा, आरोग्यसंपदा अतिशय चांगली राहू. कारण जर तुम्हाला कोटी रुपये दिले आणि तुमचं जर आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही त्याचा उपभोग कसा घेणार? बरोबर की नाही? समजा आता मला कोटी रुपये मिळाले आणि बोले जाऊ फिरून ये, पण माझं शरीर साथ देत नसेल तर क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. तसं म्हणून आरोग्य ही अतिशय सर्वात मोठी संपत्ती. हेल्थ इज वेल्थ. खूप छान, धन्यवाद. अशाच आमच्या सहभागाचा आम्हाला सहवास मिळावा ही आमच्या राजूदादाच्या चरणी प्रार्थना आहे. रामकृष्ण हरी. आणि आमचं असं ठरलेलं आहे की आमच्या राजूदादाबरोबर त्यांच्या सप्त्याच्या ठिकाणी जायचं आणि एका कोपऱ्यात माझं फक्त असतं नामस्मरण. मी कुठेही, आता डेरवलीला सप्ताह होता, आजिवलीला होता, आणखी कुठे आता बारसई का कुठे आहे ना, बारवई, हा तिथे आहे. मी फक्त माझी रामकृष्ण ही वही असते, ही नामस्मरणाची वही आहे. ही वही घ्यायची, एखाद्या कोपऱ्यात जायचं. चाले हे शरीर कोणाची या सत्ता, कोण बोलविता हरिविना. कोणी नाही बोलो आपलं आपलं रामकृष्णारी कानावर. आता हे बोलताना ते आता माझा हरिपाठ चालू असतो, अभंगवाणी चालू असते, भजन चालू असतं, सतत श्रवण यंत्रणा चांगली आहे. त्यामुळे खूप छान माऊली रामकृष्णारी. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. त्यामुळे हे जे धन आहे ना त्यांचं हे आरोग्याचं आहे. खूप छान माऊली रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण.